पाठीमागं गेलो मी, सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं. कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरंच विचार करायला पाहिजे होता की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती पाहिजे. अत्यंत चुकीची घटना यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती. मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल. त्या अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत. 6 महिन्यात 7 महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच ह्याचं म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. केलेली आहे सुनावणीची, त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला ज्या काही माहिती करून घ्यायच्या गोष्टी होत्या त्या तुम्ही त्यांच्या जी पत्रकार परिषद घेतली त्यातून तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत. यापेक्षा मला वेगळं त्यांच्यासोबत काही चर्चाही झाली नाही. तीच चर्चा तुम्हाला जे सांगितलं मी खरं तर हिअरिंगच्या दरम्यान कोर्टामध्ये सुद्धा हे होता. माझ्या माहिती तुम्ही आज पहिल्यांदाच हे सगळं युक्तिवाद ऐकलेलं आहे. कसं म्हणजे काय भावना होत्या तुमच्या त्या पाठीमागं गेलो मी, सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं. कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरंच विचार करायला पाहिजे होता की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती पाहिजे. अत्यंत चुकीची घटना यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती. मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल, पण ते झाले नाही. आरोपीच्या 1 नंबरच्या आरोपीनं जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांनी एक डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिलं. हां, परंतु म्हणणं असं आहे की त्यांचा रोलच नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यांना ह्याच्यामधून वगळावा असा अर्ज दिलेला आहे. नाही, त्यांनी वाल्मीकरांना दिला. त्यांनी कुठलाही अर्ज दिला तरी या घटनेचा तपास अजून पूर्ण झालेला नाही. त्याचा घटनेचा तपास चालू आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे होणार आहे अजून आणि त्यांना जे वाटेल ते करायला लागले. जे आपले जे वकील साहेब आहेत, सरकारी वकील साहेब निकम साहेब, ते त्याला उत्तर देतील आणि हे न्यायप्रविष्ट जे विषय आहेत सगळे ते त्यांचं काम ते योग्य नाही. जे मी ऐकलं त्यांना जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या किंवा आज जो काही घटनाक्रम झालेला आहे, जी सुनावणी झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं त्या संदर्भातच मी त्यांची चर्चा केली. आता त्यांचे वकील आहेत, ते जे काय मांडत आहेत याकडं आपल्याला काय उत्तरं आहेत आपल्याकडं किंवा आपल्याला जे काय मांडणी करायची तेच आपण बघितलं पाहिजे. डिस्चार्ज ॲप्लिकेशन करत आश्चर्यकारक नाही, ते आता त्याचं उत्तर किंवा त्याचा अभ्यास पूर्ण सगळा निकम साहेबांना आहे. त्याचं उत्तर ते पुढच्या सुनावणीला देतील. पण वाटतंय कसं त्याबद्दल तुम्ही निर्दोष आहे, मला निर्दोष मुक्त करा अशीच मागणी करणार लगेच? ते मागणी कशा अर्थानं केली आहे हे खरं तर आपल्याला सांगता नाही येणार. परंतु याच्यावर जे काही योग्य उत्तर आहे किंवा जे काही योग्य पेपर आहेत ते त्यांना उत्तर देतील आणि आपण त्याच्याशी त्यावर बोलणं देखील चुकीचं आहे. त्या अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत. किती कालावधीत हा निकाल लागला? 6 महिन्यात 7 महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच ह्याचं म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. कुणाकडे मागणी करणार तुम्ही आणि कधी करणार? आम्ही CID मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते स्वीकार करतील. संतोष देशमुख यांच्या फोन प्रकरणाची काय नेमकी प्रक्रिया झाली न्यायालयात? आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती. त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे. आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे. आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे. तुम्ही या प्रकारे मागणी केली होती, ते दिले गेले? ते काही फॉरेन्सिकला गेले होते, ते आता कोर्टात सादर केलेत त्यांनी. त्याचे अजून मिळालेले नाही आहेत. काही त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे जे त्यांच्याकडे देणं शक्य आहे ते. त्यामुळे संपूर्ण मिळालेले नाही आहेत पण देण्याची तयारी आहे आणि ते मिळून जातील. प्रॉपर्टी अटॅचमेंट त्या संदर्भात काय डिटेल? प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपासी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जावरती आरोपींचं म्हणणं पूर्णपणे यादी कागदपत्रांची विवरण त्याचं दिलेलं नव्हतं. त्यामुळं आज रोजी ते आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हटलेत. ते कागद मिळाल्यानंतर त्याच्यावरती म्हणणं दाखल होईल आणि मग त्या अर्जावरती युक्तिवाद होईल. आता या पुढील ज्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये आता चार्ज फ्रेम होईल अशी शक्यता वाटते? नाही, आता चार्ज फ्रेम व्हायची शक्यता पुढील सुनावणीपर्यंत तरी नाही वाटत. कारण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपासी अंमलदार किंवा सरकारी वकील पक्षाचं म्हणणं ज्यावेळेला येईल
ते म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय होईल, मग त्यानंतर ठरेल की चार्ज फ्रेम होणार की डिस्चार्ज.